नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. मित्रांनो, आपण आपल्या परिवारातील, आपल्या ओळखींच्या, आपल्या समाजातील, आपल्या नातेवाईकांच्या कोणाच्याही ज्यांनी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे अशा व्यक्तींच्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतो, उपस्थित राहत असतो. आता काय होत आहे की बऱ्याच वेळेस आपण एखाद्या दुकानाच्या उद्घाटनाला जात असतो. शॉप्स घेतात, दुकान आहेत, उद्घाटन वगैरे करतात. आता सामान्यपणे आपण कसं पाहिलेलं आहे की कुणीतरी अल्पोपहार, नाश्ता, अगदी नाही म्हणलं तरी कुणीतरी चहा पाण्याची व्यवस्था करतातच. ओके, बरोबर आहे. मग आपण जातो, पुष्पगुच्छ, शाल, जे काय आपल्याला घडेल आपण ते त्यांना देतो. आता मुद्दा एक लक्षात ठेवा की दुकान असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल, तो घेण्यापाठीमागं काहीतरी त्याचा एक उद्देश असतो. तर आता दुकानाचं जेव्हा आपण उद्घाटन करतो, नवीन एखादं काहीतरी उद्योग व्यवसाय आपण सुरू करीत आहोत, तर ते आपल्या समाजातील, आपल्या मित्रपरिवारांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या हितचिंतकांना आणि विशेष करून ग्राहकांना ते कळावं, त्यांना लक्षात यावं की अमुक अमुक ठिकाणी एक दुकान सुरू झालेले आहे आणि तिथे या वस्तू मिळतात. हा त्याच्या पाठीमागला एक छुपा उद्देश असतो. आलं लक्षात? हिडन मोटो म्हणूयात त्याला आपण. आता असाच हा उद्देश आहे की माझ्या सर्व नातेवाईकांना, हितचिंतकांना ते कळालं पाहिजे. मग त्या उद्देशानं आपल्याला तिथे आमंत्रित केल्या जातं, आपण जातो. बरेच जण वेगवेगळ्या पूजा वगैरे ठेवतात, तीर्थप्रसादही ठेवतात, नो डाऊट. तो झाला त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण आपण समाजाचा घटक म्हणून जेव्हा जातो, तर तेव्हा आपण काय करतो? गेल्याच्या नंतर त्यांना भेटतो, नमस्कार वगैरे या गोष्टी होतात, सर्वांशी परिचय वगैरे होतो, आपण बसतो. मग त्यांनी जी काही व्यवस्था केलेली असेल, अगदी चहा पकडूयात आपण, चहा असेल, पाणी असेल, नाश्ता असेल, ते आपण घेतो, एकमेकांना शुभेच्छा देतो आणि संपर्कात राहूया म्हणतो. आता प्रश्न पुढं होतो, आपण एवढं म्हणून निघून येतो, ही झाली आपली सामान्यपणे. पण मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, तो इन्सिडेंट मला आपल्यासोबत शेअर करायचा आहे. तर तिथं गेल्याच्या नंतर आता तो कोणत्या समाजाचा आहे, कशाचा आहे, तो मुद्दा बाजूला ठेवा. गोष्ट चांगली आहे आणि ती आपण पटकन स्वीकारली पाहिजे, जी आपल्या हिताची आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, हित सांगे तेने दिले जीवदान. अर्थात जे तुमच्या हिताचं बोलतात, हिताचं सांगतात, अरे ते तुम्हाला अप्रत्यक्षपणे जीवदान देत आहेत ना, मग ती गोष्ट पटकन स्वीकारा, त्याच्यावर अंमल सुरू करा. ओके. तर मला एक गोष्ट अशी सांगायची, मी त्या एका दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी गेलो, नमस्कार वगैरे झाला. मग सगळं झाल्याच्या नंतर मला तिथं असं लक्षात आलं की ती मंडळी पूजेसमोर पैसे टाकत नव्हती. तर त्यांचा एक माणूस तिथं एक मस्तपैकी अशी वही घेऊन बसलेला होता. आणि मग ते मीही निघताना नमस्कार वगैरे घातले. ते म्हणजे, नाही देशमुख सर, एक काम करा, या माणसाकडं तुम्हाला जी काही मदत म्हणून द्यायची ते पैसे त्यांना द्या. मला ही गोष्ट अगदी नवीन असल्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं. म्हणलं यांना पैसे द्या म्हणजे का द्यायचे पैसे? मी नाही म्हणले, आता तुम्हाला आपले परिवारात आपला संबंध येतोच वगैरे, आपण परिचयाचे आहोत म्हणले. तर म्हणले घाबरू नका, म्हणले तुम्ही जे काही पैसे देता ते इथं नोंद करतील, तुमचा मोबाईल नंबर इथं ते लिहून ठेवतील आणि तुम्ही पुढे कधीही महिनाभराच्या आत येऊन तितक्या पैशांची या दुकानात खरेदी करू शकता. मग माझ्या जीवात जीव आला. मला अच्छा, आज पैसे द्यायचेत आणि महिनाभरात येऊन कधी आपण खरेदी करू शकतो का? अच्छा अच्छा. आता जीवात जीव आला असं वाक्य मी का वापरलं माहिती आहे का? 4 चौघात जेव्हा आपली तिथं नोंद होणार आहे, तेव्हा तुम्ही 10 आणि 20 रुपये देणार का? की 10 रुपये धरा, हे 20 रुपये धरा, माझ्या नावापुढे लिहून ठेवा? नाही ना. आपल्याला लाज काज कसे का होईना 500, 1000 रुपये तिथं द्यावे लागतात. बरोबर आहे? पूजेपुढे तर तुम्हाला माहिती आहे, लोक असं चिल्लर 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 काढून रुपया असं ठेवतात, कारण ते कुणाला कळत नाही. बरं, आता पूजेचा फायदा असा आहे की ती एक पूजेपुढं आपण काही जरी रक्कम टाकली तर ते कोण घेऊन जाते का मी तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याचा फायदा त्या दुकानदारालाही होत नाही, ते तिसराच माणूस घेऊन जातो. याचा फायदा मात्र प्रत्यक्षपणे ज्या माणसानं त्या दुकानाचा इथं शुभारंभ केलेला त्याला भेटतो. आता असं गृहीत धरा की एखाद्या माणसानं 200 रुपये दिले, मग त्याचं त्याने नाव लिहून घेतलं, मोबाईल नंबर लिहून घेतला आणि 200 रुपये रक्कम. मग आता मीही तिथं काहीतरी रक्कम दिली ना. आता दिल्याच्या नंतर माणूस लक्षात ठेवते की आपण अमुक अमुक ठिकाणी 500 रुपये दिलेले आहेत आणि आपल्याला तिथे पुढील 2-4 दिवसानंतर खरेदीला जायचं. आता माझा प्रत्यक्ष अनुभव सांगतो, जेव्हा मग मी 5-6 दिवसानं जेव्हा त्यांचं ते सगळं सुरळीत आलेलं आहे मार्गावर, मग मी गेलो खरेदीसाठी. गेल्याच तिथल्या मुलांनी नमस्कार सर म्हणे, तुम्ही त्या दिवशी काही इथे देणगी दिली होती का? म्हणलं हो सर. नाव सांगा म्हणे. मग मी माझं नाव सांगितलं, त्याने मोबाईल नंबर व्हेरीफाय केला. हो म्हणे सर.
तुम्ही 700 रुपये दिलेले आहेत. म्हणजे थँक्यू. मग त्यांनी मला एक चिठ्ठी लिहून दिली 700 रुपयांची आणि म्हणे सर तुम्ही आता खरेदी वगैरे करा, काही कमी वस्तू झाल्या तर तुमचे परत तेवढं बॅलन्स आम्ही इथं लिहू. समजा मी 500 रुपयाची खरेदी केली तर म्हणे सर परत तुमचे आम्ही 200 रुपये बाकी इथं लिहून ठेवू. म्हटलं ओके. आणि तुम्ही जर जास्तीची खरेदी केली तर वरची रक्कम तुम्हाला द्यावी लागेल. मला इतकी ही कल्पना आवडली की आपण असा प्रयोग आपल्या मित्रांबरोबर का करत नाही. तुम्ही सांगा मला, आपल्या दुकानाच्या उद्घाटनाप्रसंगी आपण किती लोक बोलवतो? संख्या भरपूर बोलवतो ना आपण. अरे बाबा, जर तेवढ्या मंडळीनं तुमच्याकडं 200-300 रुपयाची जरी तिथं नोंद करून ठेवली, ते खरेदीच करणार आहे त्याची, ते काय तुम्हाला मोफत देणार नाहीत, पण तुमचा टर्नओव्हर उलाढाल किती होईल पटकन. जेव्हा आपला एखादा माणूस अशा काही उद्योग व्यवसायात उतरतो ना बाबा, तर त्यांचे कधीतरी तुम्ही त्यांचे अनुभव ऐकून घ्या. का जो सुरुवातीचाच काळ असतो, ज्याला आपण गाडीमध्ये फर्स्ट गिअर म्हणूयात, गाडी फर्स्ट गिअरवर असल्यावर तिच्यावर लोड असतो ना गाडी घेण्यासाठी, तेव्हाच ती डिझेल जास्त खाते, पेट्रोल जास्त खाते आणि गती कमी असते, पण इंधन मात्र भरपूर वापरते आणि गाडीचं इंधनही खूप लोड घेते. तेव्हा जर तुम्ही त्याला मदत केली तर टॉप गिअरवर त्याला गेल्याच्या नंतर त्याला काही मदत आहे का तुमच्या धक्का मारण्याची? जेव्हा त्याचा उद्योग व्यवसाय भरभराटीला आलेला असेल तेव्हा तुमच्या 200-300 रुपयाची गरज आहे का त्याला? नाही आहे ना. पण आज गरज असताना ही मदत फार महत्त्वाची होती. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की येथून पुढं बाकी काहीही बडे जाव करण्यापेक्षा छोटासा नाश्ता वगैरेची व्यवस्था ठेवायची. तुमचं जे आराध्य दैवत आहे त्यांची प्रतिमा वगैरे ठेवा, ते तुम्ही करा ना, मला त्याच्याशी काही नाही, पण हा प्रयोग करा. आलेल्या मित्रमंडळींना, पाहुणेरावांना, हितचिंतकांना म्हणावं सर तुम्हाला जे काही द्यायचं आहे ना ते कृपा करून या वहीमध्ये नोंद केल्या जाईल. तुम्ही जेही रुपये देताल, जीही रक्कम द्याल, त्याची नंतर तुम्ही महिन्याभराच्या आत येऊन कधीही खरेदी करू शकता, त्याची तुम्ही काळजी करू नका. मित्रांनो, आपला एक माणूस अगदी मजबूतीनं व्यवसायामध्ये राहील आणि मग आपल्याला वाटेल की आपण एक बी लावलं होतं, कणसाच्या रूपात हजारो दाणे आपल्याला भेटलेले आहेत. आपल्याला आपला पैसाही भेटला, आपल्याला आपल्या माणसाच्या दुकानातली क्वालिटी पण कळाली. तुम्ही तिथं सूचनाही देऊ शकता, नाही तुमच्या इथं मला ही वस्तू नाही मिळाली किंवा ती जास्त दरानं मिळाली किंवा आणखीन काही त्याच्यात प्रती आहेत, समजा जसं तांदूळ आहे, तांदळामध्ये वेगवेगळ्या प्रती घेतो ना आपण, मग अमुक ठेवा, बासमतीमधला तो प्रकार ठेवा, याच्यातला हा प्रकार, तुम्ही त्याला सांगू शकता कधी, जर तुम्ही तशी काही खरेदी केली तर. म्हणून माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या मुलानं, आपल्या मुलीनं एखादं शॉप, दुकान काही सुरू केलं तर हा प्रयोग अवश्य करा. बरं ठीक आहे, आले तुमच्याकडे 200-400 लोक आहेत, 50-50 लोक आउट ऑफचे द्या ना सोडून त्यांना, ते बाहेर गावून आले होते तुमच्या मुद्दाम कार्यक्रमासाठी, त्यांच्याकडून नका घेऊ. पण जास्तीत जास्त संख्या कुठली असते? स्थानिकचीच असते. मग स्थानिकचे लोक तर बिलकुल म्हणतील ना, अरे वा वा वा, उलट ही अभिनव कल्पना आहे की आम्हाला पण माहीत नव्हतं, असं असतं का, हे घ्या बरं आमच्याकडून 1000 रुपये नोंद करून ठेवा, 15 दिवसानंतर येऊ आम्ही खरेदीला, तोपर्यंत तुम्ही चांगला माल वगैरे भरून ठेवा. विचार करा, जर 200-300 माणसानं जर 1000 रुपये दिले, 500 रुपये दिले, तर त्या जो नवीन आपला मुलगा आहे, मुलगी आहे, 2 लाख रुपयाची उलाढाल एका महिन्यात तुमच्या एका दिवसाच्या व्हिजिटरची होती, ज्यांनी भेट दिलेली, जे तिथे येऊन ते भेट देऊन गेले त्या कार्यक्रमात. बाकीचे 29 दिवस त्याच्या हातात आणखीन आहे. मुलगा मजबूत होईल का नाही, आपली मुलगी व्यवसायात टिकेल का नाही. तर ही जर कल्पना तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला अशा व्हिडिओची एकही लिंक मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. ओके, थांबतो. जय हिंद.